पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना प्राण गमवावे लागले। त्यामुळे या प्रकरणाचा सर्व स्तरावरून निषेध केला जातोय। या घटनेनंतर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे नेते मंडळी अधिक आक्रमक झाले। त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून घटना क्रमांकाची माहिती देण्याची मागणी सरकारकडे केली। त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले। पण नेमक्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं। यावर फडणवीसांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आणि म्हणाले की ठाकरेची शिवसेना देशाचा इतिहास विसरली, याचं दुःख आहे। आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा देशावर झालेला हल्ला असेल, अशा वेळी विरोध करणे, मूर्खासारखी वक्तव्य करणे सुरू आहे। देशाची जनता त्यांना माफ करणार नाही। बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना जसं समर्थन दिलं होतं तसंच उद्धव ठाकरे यांनीही करावं, असे फडणवीस म्हणाले। तर प्रश्न असा पडतो की या सगळ्या वादात उद्धव ठाकरे नेमकं कुठे? तर उद्धव ठाकरे सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून ते भारतात अजूनही परतलेले नाही।